मी आतापर्यंत केलेल्या अनेक मालिकांमधलं हे पहिलंच चित्रीकरण असं आहे जिथे एक अख्खाच्या अख्खा भाग पूर्णपणे संवादविरहित असणार आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही संवाद नसणार आहे. पण तो काही उगाचच कारण नसताना ओढून ताणून घुसवलेला भाग नाही आहे. तर त्याच्या पाठीमध्ये गोष्ट कशी घडते, त्या दोघांमध्ये गोष्ट कशी घडते आणि आता संवादविरहित भागापर्यंत नाट्य आलेलं आहे आणि त्या भागाचं चित्रीकरण चालू आहे. गमतीशीर आहे की एका अख्ख्या भागामध्ये जिथे सिरियली फक्त सतत बोलली जाते तिथे एक अख्खाच्या अख्खा भाग न बोलता सादर करायचा. तर आमच्यासाठी सुद्धा लिहायचं आहे, आमच्यासाठी सुद्धा नवीन गोष्ट आहे, स्वतःला आजमावून बघण्याची गोष्ट आहे. प्रयत्न आहे, कदाचित चांगला होऊ शकतो, आवडू शकतो, कदाचित नाही आवडू शकत, पण एक या निमित्ताने हा केलेला एक वेगळा प्रयत्न आहे आणि आनंद आहे गोष्टीचा की आम्हाला माईक न लावता काम करायचं. म्हणजे दरवेळेस पोहोचणारा माईक इथे लावून काम करायला लागतं किंवा सतत सायलेन्स म्हणायला लागतं सेटवर. आज किती गडबड झाली तरी त्याचं प्रेशर नाही, कारण संवादच नाही. दिवस आहे माईक न लावता काम करायचा दिवस, त्यामुळे आम्ही खुश होत सगळे. आणि हा थोडा रिलीफच मिळाला आहे की चला आज असं फक्त एक मुक अभिनय करायचा आहे आपल्याला, फार वाक्य नाही बोलायचे. सो मज्जा येते, एक वेगळा एपिसोड आहे. माझा कन्सर्न फक्त त्या सगळ्या बायकांसाठीचा आहे ज्या पटकन फोडणी टाकून येते का मला ऐकू येते काही महत्त्वाचं असेल तर सांग असं म्हणतात. सो त्या सगळ्या काकूंना आता जेवणं उरकावी लागणार आहेत या एपिसोडसाठी, कारण तुम्हाला ऐकू नाही येणार आहे किचनमध्ये जेवण बनवताना. हा एपिसोड तुम्हाला बसून बघावा लागणार आहे आणि आय एम मोर एक्सायटेड अबाउट इट की चला त्या निमित्ताने आता आपल्या ज्या गृहिणी आहेत त्या अशा पटापट स्वयंपाक उरकून येऊन बसतील एपिसोड अख्खा बघायला. सो एक्सायटेड आहे. काहीच कारस्थान करत नाही आहे, म्हणजे जे बोलून प्लॅनिंग आणि प्लॉटिंग असं असतं ते मला काहीच करता येत नाही आहे. त्यामुळे मी पण सकाळपासून गप्पच आहे, गप्प राहून फक्त आय एक्सप्रेशन.